नमस्कार 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 मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी माणूस इन UK. पण मराठी माणूस सध्या आहे US मध्ये. मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं, आम्ही शिकागोवरनं आलो आहोत न्यू जर्सीला, ते पण फ्लाईटने, आणि एअरपोर्टवर आम्हाला आमचे मित्रमंडळी घ्यायला आलेत. रात्री त्यांच्याकडे न्यू जर्सीला मुक्काम केल्यानंतर आता आपला दौरा सुरू झाला आहे ते थेट न्यूयॉर्कच्या दिशेने. न्यू जर्सीवरनं न्यूयॉर्क तसं जवळ आहे, जवळ म्हणता येईल, पण तरी साधारण 1.5 ते पावणे 2 तासाचा वेळ लागतो. पण हा यांच्या गाडीमुळे, आणि ती पण मर्सिडीज असल्यामुळे, प्रवास अजून सुखकर होता, सोयीस्कर होता. चम चम चमके सितारे वर्गी. म्हण ना, नाही म्हणायचं. गप्पा भरपूर चालल्या होत्या. आरोही त्यांचं पिल्लू आमच्यासोबत होतं, त्याच्यासोबत भरपूर गप्पा, तिच्यासोबत मज्जाच मज्जा. अमेरिकेतले सगळेच रस्ते मोठमोठाले आहेत. असे काही ब्रिज पण आम्हाला छान छान रस्त्याने दिसत होते. न्यूयॉर्कच्या दिशेने प्रवास सुरू होता. आणि बघा, न्यूयॉर्कच्या मोठमोठाल्या इमारती आता आम्हाला खुणावतायत, आम्हाला बोलवतायत की या पटकन, आणि आम्ही देखील तितकेच एक्सायटेड आहे तिथे पोचायला. मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं न्यूयॉर्कमध्ये. तुम्ही आपले मागचे 2 व्लॉग्स बघितलेच असतील. त्याच्यात शिकागोमधल्या उंचच्या उंच बिल्डिंग, मोठमोठाल्या बिल्डिंग्स दाखवल्या होत्या. आता न्यूयॉर्कमध्ये देखील तीच परिस्थिती. इतक्या मोठमोठ्या बिल्डिंग्स म्हणजे मी कधीच बघितल्या नव्हत्या. आपल्या काही मोठमोठाल्या शहरांमध्ये देखील अशा बिल्डिंग्स आहेत, पण इथला अनुभव काहीतरी वेगळाच होता. सगळं एकदम ग्रँड, सगळं एकदम उंचच्या उंच आणि मोठमोठं. समोर तुम्हाला ही वेगळ्या आकाराची इमारत दिसते, व्हेसल बिल्डिंग. आता तिथे जातोय आपण. मधमाशाच्या पोळ्याच्या आकाराचे त्यांनी बिल्डिंग बनवली ही. न्यूयॉर्कमधली एक आयकॉनिक बिल्डिंग आहे ही. हिला भेट दिलीच पाहिजे आणि बघितलीच पाहिजे, त्याशिवाय तुमच्या न्यूयॉर्कचा दौरा काय पूर्ण होणार नाही. शिकागोमध्ये जशी एक लिमो बघायला मिळाली होती, तशी एक इथे पण मिळाली. आता आपण जातोय लिटिल आयलंडला, जे आहे हडसन रिव्हरवर, आणि हे कॉन्क्रीट पॉट्स असे ट्युलिप शेप त्यांनी बनवलेत. तिथे जाऊया. एकंदरीत हे गार्डन छान होतं. इथनं देखील न्यूयॉर्कच्या सगळ्या मोठमोठ्या बिल्डिंग्स दिसत होत्या. योगेश, पौर्णिमा आणि आरोही आमच्यासोबत होतेच. त्यांनी आम्हाला सगळं तिथलं दाखवलं की कुठली बिल्डिंग कुठली आहे, न्यू जर्सीचा भाग कुठला, न्यूयॉर्कचा भाग कुठला, ते सगळं आम्ही बघत होतो. आणि तिथूनच आम्हाला काय दिसलं ते बघा, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. इथे पण आपल्याला जायचं आहे. इथला व्लॉग येणारच आहे लवकर.
पण इथूनही हे दिसतं असं आम्हाला माहीत नव्हतं, जे US मधलं एकदम फेमस अट्रॅक्शन आहे. तुम्ही या गार्डनमध्ये शिरायच्या आधी देखील बघितलं की असं एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट त्यांनी बाहेरही ठेवलं होतं आणि इथेही ठेवलं आहे. आरोही आणि स्नेहलची मजा सुरू होती. आपण बघितलं ना. आता आपण असंच एक फेमस अट्रॅक्शन बघायला निघालोय, जे तुम्ही सगळ्यांनी बघितलंय. हो, तुम्ही सगळ्यांनी बघितलंय आणि वेगवेगळ्या गाण्यांमध्ये बघितलंय बॉलिवूडच्या. ते कुठलं ते बघायला चला आता आमच्यासोबत. त्याच्यासाठी आम्हाला जावं लागणार होतं ट्रेनने, म्हणजे सबवेने, अंडरग्राऊंडने. तर आम्ही तिकडे निघालोय. कुठलं असेल बरं फेमस अट्रॅक्शन? व्हिडिओच्या सुरुवातीला मी थोडंसं दाखवलंय अगदी. हे असं आहे न्यूयॉर्कचं सबवे स्टेशन. शिकागोचं एक सबवे स्टेशन आपण बघितलं होतं, आता न्यूयॉर्कचं देखील बघा. आमचा प्रवास आता सुरू झालाय त्या दिशेने. त्या फेमस जागी आपण आता पोहोचलोय. तिथे पोहोचल्यानंतर समोर बघितलं तर म्हटलं, आयला एवढी गर्दी. इथं एकविरा मातेची यात्रा आहे इथे. नंतर आम्हाला कळलं की ती गर्दी कुठलं तरी लाईव्ह परफॉर्मन्स होता तिथे, त्याच्यासाठी जमलेले होते. आपल्याला आता फेमस स्पॉटला जायचं आहे, पण आरोही मॅडमची गाडी ढकलतच मला चालायचं होतं, त्यामुळे मी सगळ्यांच्या मागे होतो. आपण आता पोहोचलो आहोत सेंट्रल पार्कला. सेंट्रल पार्क हे न्यूयॉर्कमधलं एकदम फेमस पार्क आहे. अशी माझी आरोही मॅडमची सेवा करणं सुरू होतं. त्यांची गाडी ढकलत त्यांना घेऊन जाणं सुरू होतं. आपल्याला जिथे यायचं होतं तिथे आता आपण पोहोचलोय, ते म्हणजे बेथेस्दा फाउंटन. बरं, हे नाव विसरून जा तुम्ही. हे म्हणजे आयकॉनिक कल होना होचं शाहरुख खानचं जे गाणं आहे त्यातला हा फाउंटन आहे. तिथे आम्ही पोहोचलोय. महत्वाचं काम करतोय आम्ही एकदम. कल होना होचं टायटल सॉन्ग जे आहे त्याचं शूटिंग इथे झालंय. शाहरुख खान इथनंच पळतो, इथनंच पळत त्या फाउंटन जवळ येतो, असं सगळं इथे शूट झालंय. पण आमचा व्ह्यू बघा. सेंट्रल पार्कमध्ये कल हो नावच्या गाण्यातले बरेचसे सीन शूट झालेत. इथे शाहरुख खानचा देखील सीन आहे आणि इथे सैफ अली खान आणि प्रीती झिंटाचा देखील सीन आहे. तिथे बराच वेळ टाइमपास केल्यानंतर, फोटोशूट केल्यानंतर, रिलॅक्स झाल्यानंतर आम्ही आता निघालोय न्यूयॉर्क रात्री कसं दिसतं, त्याचा नाईट व्ह्यू कसा आहे ते बघायला. आणि आपण आता अशा एकदम फेमस जागी चाललोय, फेमस स्पॉटला चाललोय, ज्याचं दर्शन तुम्हाला घेतलंच पाहिजे तुम्ही जर न्यूयॉर्कला आला आहात तर. नाहीतर न्यूयॉर्कची वारी परत पूर्ण नाही. आणि आपण जिथे चाललोय ती जागा देखील बॉलिवूडच्या बऱ्याचशा मूव्हीजमध्ये दाखवलेली आहे. बरेचसे रीलवाले आता तिथेच असतात कायम. चला तिथे जाऊया. ही फेमस रेडिओ सिटीची बिल्डिंग न्यूयॉर्कमधली. पण आम्हाला पेट पूजा देखील करायची होती म्हणून थाई रेस्टॉरंटला आलो थाई फूड खायला. पण तिथे वेटिंग होतं. म्हटलं चला वेळेचा सदुपयोग करा म्हणून तिथे नंबर लावून आम्ही निघालो न्यूयॉर्कची प्रसिद्ध लायब्ररी बघायला, न्यूयॉर्क लायब्ररी. ही आहे ती न्यूयॉर्कची प्रसिद्ध लायब्ररी, न्यूयॉर्क पब्लिक लायब्ररी.
ऑब्व्हियसली रात्र असल्यामुळे ती बंद होती, पण बाहेरून एकंदरीत तिचं स्ट्रक्चर छान होतं. थोडंफार युरोपियन स्टाईलच होतं. म्हणजे आम्ही इकडे UK मध्ये राहत असल्यामुळे आम्हाला सिमिलर वाटलं, पण छान होतं. आणि मग आमचा नंबर लागला जेवायला आणि अटॅक आमचा थाय फूडवर सुरू झाला आहे. चला जेवूया आणि महत्त्वाच्या जागी जायचं आहे बरं का आपल्याला, ते बाकी आहे अजून, तिथे जाऊ आपण. आम्ही जिथे जेवत होतो तिथनं अगदी 2 मिनिटावर ती महत्त्वाची जागा होती फेमस. जेवणाच्या ठिकाणी आम्हाला 2 फ्रेंड्स अजून येऊन भेटले, ते म्हणजे कल्याणी आणि सिद्धांत. आणि ते देखील आता आपल्या फेमस स्पॉटवर आपल्यासोबत येत आहे. ती म्हणजे ही जागा, हा स्पॉट टाइम्स स्क्वेअर. न्यूयॉर्कला येऊन तुम्ही टाइम्स स्क्वेअरने बघितलं तर काय उपयोग तुमच्या न्यूयॉर्कच्या ट्रिपचा. म्हणून आम्ही आता आलो आहोत टाइम्स स्क्वेअरला. बघा किती चकचक चकचक आहे. रात्र आहे असं वाटतंय का? टाइम्स स्क्वेअरवर झळकला तुमच्या भावाचा फोटो, कळलं का? हा म्हणजे इथे असं करू शकता तुम्ही की तुमचा फोटो त्यांना पाठवून स्क्रीनवर येईल. हे बघा आमचा फोटो दिसला, हा आमचा फोटो. असा तुमचा भाऊ न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरला देखील झळकलाय बरं का. सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलला. आपण हे बऱ्याचशा मूवीजमध्ये बघितलं आहे की नाही, की अशा ठिकाणी शूट चालू आहे, हिरो हिरोईन उभे आहेत, तिथेच आपण येऊन पोहोचलो आहे. खरंच आयकॉनिक जागा आहे, फेमस जागा आहे. सगळे डिजिटल बिलबोर्ड्स. असं वाटलं तर खूप खूप मोठं आहे, म्हणजे परिसर खूप मोठा आहे, पण तसं काही नव्हतं. छोटंच होतं पण मस्त होतं. टाइम्स स्क्वेअर बघा नक्की. मग तिथेही आमच्या गप्पा टप्पा आणि न्यूयॉर्कचा फेमस चीज केक खाणं देखील सुरू होतं. वेळ छान जात होता, माहोल खूप भारी होता. आणि इतकी आरामशीर आमची ट्रिप झाली ते आमच्या मित्रमैत्रिणीमुळे, योगेश पौर्णिमामुळे. मंडळी, टाइम्स स्क्वेअरवरनं पण निघायची आपली वेळ झाली आहे, कारण इथे वाजले होते रात्रीचे 12 आम्हाला. पण मन काही भरत नव्हतं, पण निघावं तर लागणारच होतं, कारण अजून बरेच दिवस आपण US मध्ये बरंच आपल्याला फिरायचं आहे. न्यूयॉर्कमधलेच बरेच फेमस स्पॉट्स आपल्याला अजून बघायचे, जे तुम्ही मूव्हीजमध्ये बघितलेत पण आता लक्षात येणार नाही. आमच्यासोबत बघा. चला आता आम्ही आमच्या गाडीने परत निघालो आहोत न्यूयॉर्कवरनं न्यू जर्सीला. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अजून बरेच फेमस स्पॉट्स आपल्या US मध्ये बाकी आहेत बरं का.